नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पहा, सरळ सेवा पदभरतीतील एक महत्त्वपूर्ण जाहिरात आलेली आहे, जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील। तर आपण जाणून घ्यावं त्यामध्ये असणारी विविध पद, त्यांची असणारी पात्रता, वेतन श्रेणी, एकूण जागा आणि वयोमर्यादा या संपूर्ण माहितीविषयी आपण या व्हिडिओमधून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जी आपली सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ती सरळ सेवा महानगरपालिका भरती 2025 डोळ्यासमोर ठेवून आपण एक महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च केली गेलेली आहे। ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपातली 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी, अत्यंत माफक दरामध्ये 999 फी असणारी आणि त्याची आपल्याला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। सरळ सेवेचा 60 तासाचं संपूर्ण रिव्हिजन सेशनही अवेलेबल आहे। दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे, ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच संलग्न व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आणि सर्व डिटेल जाणून घेऊ शकता। अगदी त्याच पद्धतीने तलाठी भरती ती सुद्धा आपण ऑनलाइन बॅचेस आहेत, त्याही विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊ शकता। नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती आहे त्याचाही आणि त्याच्यावर आधारित टेस्ट सिरीज सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता। पहा, बातमी जाणून घेऊयात काय आहे। बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची नुकतीच गट क आणि ड संदर्भातील एक महत्त्वपूर्ण भरती संदर्भात जाहिरात प्रकाशित झालेली आहे। ती जाहिरात काय आहे सर्वप्रथम जाणून घेऊयात। पहा, गट क व ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। साधारणतः आपल्याला ही भरती म्हणजे जी काही असणारी जागा आहे एकूण 490, किती आहेत जागा? साधारणतः एकूण 490 जागांकरता आपण अर्ज करू शकतो। तारीख 10/6/2025 ते 3/7/2025 रोजी पर्यंतची जाहिरात नमूद केली गेलेली आहे। शैक्षणिक अर्हता असेल, त्यानंतर पूर्णता, वेतन श्रेणी असेल, संपूर्ण गोष्टी आपण इथून पुढे जाणून घेऊयात। पहा, पद बघा कोणकोणती संदर्भामध्ये आहेत। निमवैद्यकीय सेवा गट क, हे सर्व गट क संदर्भामध्ये असतील, ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता, त्यानंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष किरण तंत्रज्ञ, हेल्थ रिव्हिजन अँड लेबोरेटरी टेक्निशियन, मानस उपचार समुपदेशक, हे झाले महत्त्वपूर्ण अशी पद आणि आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत। त्यामध्ये अग्निशामक फायरमन असेल, कनिष्ठ विधी अधिकारी असेल, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक, ही संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पद, ज्यामध्ये त्यांची वेतन श्रेणी दिलेली आहे 38,600 ते 1,22,800। साधारणतः या दरम्यान आपल्याला त्याची वेतन श्रेणी दिसते, प्रत्येक पदांची दिलेली आहे, ज्यामध्ये जागाही दिसत आहेत आपल्याला, ज्यामध्ये स्टाफ नर्सेसच्या 78 जास्तीत जास्त जागा दिसत आहेत। औषध निर्मात्या यांच्या 14 जागा दिसत आहेत। इथे बघा, कनिष्ठ अभियंत्याचा 58 जागा दिसत आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत, ज्यामध्ये 12 जागा आहेत। त्यानंतर अग्निशमक महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्याला अप्लाय करू शकतात, असे 138 ज्यामध्ये जागा आहेत। साधारणतः प्रशासकीय सेवा म्हणून आपण यामध्ये लिपिक टंकलेखक ही सुद्धा अत्यंत महत्वाची असणार पद, की ज्यामध्ये 116 जागा आपल्याला इथे दिसत आहेत। पूर्णता जागे संदर्भात आपल्याला दिसत आहेत पदमान आणि त्यांची असणारी वेतन श्रेणी आणि एकूण पदे। आता यामध्ये आपल्याला या आणखीन लेखा सेवा गट क याचेही आपण पद जाणून घेऊयात, ज्यामध्ये लेखा लिपिक सुद्धा आहे, त्याची वेतन श्रेणी आहे 1,99,000 साधारणतः दिसते आपल्याला। 16 पदे आहेत आणि आया फिमेल अटेंडंट यांची सुद्धा जागा आहेत 2, एकूण 490 जागा दिसत आहेत। साधारणतः ऑनलाइन भरण्याची जी प्रक्रिया सुरू होते 10/6/2025 पासून 3/7/2025 पर्यंतची ऑनलाइन म्हणजे जी आपण फॉर्म भरू शकतोय। साधारणतः अंतिम शुल्क भरण्याची 3/7 आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्याला त्याचं रिसीट उपलब्ध होईल, ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध होईल। ऑनलाइन परीक्षेत दिनांक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या याच्या संकेतस्थळावरती उपलब्ध असेल, संपूर्ण डिटेल्स आहेत। बाकी आपल्याला त्यांच्या प्रत्येक पद दिलेले आहेत। फिजिओथेरपिस्ट असेल 2 पदे, त्यांच्या कोणत्या आरक्षणीय आहे जागा उपलब्ध आहेत ते बघूया। आता या संदर्भात ज्या जागेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। खाली अर्हता दिलेली आहे, अर्हतामध्ये
मान्यताप्राप्त विद्यापीठाचे MPTH फिजिओथेरपिस्ट अँड रिहॅबिलिटेशन या अर्हता धारण असणं अपेक्षित आहे आणि संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव। चला याच्यासाठी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण माहिती आवश्यक आहे। पुढे बघूयात आपण पुढच्या पेजवरती साधारणतः कोणत्या पदाविषयी माहिती आहे तर औषध निर्माता यामध्ये असणाऱ्या जागा, त्यांची असणारी अर्हता एकदा वाचून घ्या। ज्या विद्यार्थ्याला पात्र आहेत ते याला फॉर्म भरू शकतात। कुष्ठरोग तंत्रज्ञ त्याची 2 पदं आहेत, साधारणतः त्याचीही वेतन श्रेणी आणि अर्हता आपल्याला दिसते। पुढे कोणतं पद आहे स्टाफ नर्स, जवळजवळ 78 जागा आहेत, पूर्णतः त्यांचं जात प्रवर्गानुसार डिस्ट्रीब्युशन दिसते। एकूण दिसते 78 पदे, वेतन श्रेणी दिसते आणि अर्हता जी अर्हता धारण करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी नक्कीच या भरपूर मोठ्या जागा आहेत ज्या तिथे अप्लाय करू शकतात। पुढे क्ष किरण तंत्रज्ञांच्या 6 जागा आहेत, अगदी त्याचं सुद्धा जात प्रवर्गानुसार त्यांचं जागा कशा आलेल्या आहेत त्या डिटेल मध्ये दिसत आहेत आपल्याला। वेतन श्रेणी आहे, अर्हता आहे, जे कोणी पात्र आहे त्याला यासाठी अप्लाय करू शकता। पुढे आपल्यासाठी हे कोणते बघा हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन आहे, त्याच्याही जागा आहेत। मानस उपचार समुपदेशन त्याच्याही जागा, त्याची अर्हता वेतन श्रेणी दिलेली आहे। पुढे आपल्या दृष्टीने आणखीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ यामध्ये बघा त्याची असणारी जात प्रवर्गानुसार विभागणी जागा, एक जागा आहे। लेखपाल ज्यामध्ये वरिष्ठ लेखा परीक्षक, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य शाखेत पदवी आणि लेखा परीक्षक विषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव, बरोबर, ही सगळी त्याची असणारी अर्हता दिसते। हे सुद्धा पद जे यासाठी पात्र आहेत ते याला अप्लाय करू शकता। पुढे आपल्या दृष्टीने महत्त्वाची कनिष्ठ अभियंता हा सुद्धा एक महत्त्वाचं असणारं पद, जागा सुद्धा भरपूर आहेत, 58 जागा आहेत। सर्वसाधारण आपल्याला दिसतंय जात प्रवर्गानुसार त्याची विभागणी कशा पद्धतीने केली आहे, एकूण जागा दिसत आहेत आणि इथं त्यांची असणारी वेतन श्रेणी आणि अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी धारण करणं अपेक्षित आहे। त्यानंतर पुढचा आहे कनिष्ठ अभियंता, याचीही पदे दिसत आहेत 12, साधारणतः त्याची वेतन श्रेणी दिसते, अर्हता दिसते आणि कोणत्या जागेसाठी तुम्ही आहात अप्लाय करू शकता तेही दिसतंय। पुढे बघूयात कोणती जागा कनिष्ठ अभियंता असेल, चालक तंत्रज्ञान ड्रायव्हर कम ऑपरेटर याची सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं असणारं पद, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंत्याची आता मागे बघितल्या पद्धतीने त्याची असणारी पूर्णता क्रायटेरिया बघतोय आपण, जागांची संख्या चालक तंत्रचालक यामध्ये 12 पदे, वेतन श्रेणी दिसते, अर्हता जो कोणीही अर्हता धारण असेल बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण आणि बाकी त्याचं असणारे लायसन, त्या संदर्भात वयोमर्यादा पण दिलेली आहे, किती वर्ष अपेक्षित आहे, जास्त 30 वर्षापेक्षा असू नये आणि शारीरिक पात्रता म्हणजे त्यामध्ये उंची आहे महिलांसाठीची आणि पुरुषांसाठीची उंची दिलेली आहे। बाकी आणखीन अग्निशामक हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणारं पद, ज्यामध्ये फायरमनच्या 138 जागा आहेत, या सुद्धा खूप जास्त स्वरूपातल्या जागा दिसत आहेत। यामध्ये पूर्ण जात प्रवर्गानुसार त्यांचं असणारी विभागणी आणि त्यांची वेतन श्रेणी आणि अर्हता, बरोबर, ज्यामध्ये अर्हतामध्ये दिसते आपल्याला की कोणकोणत्या गोष्टी, जे आता साहजिकच यामध्ये SSC उत्तीर्ण अपेक्षित आहे आणि अग्निशामक प्रशिक्षण केंद्र याचा 6 महिन्याचा कालावधी त्यांनी पूर्ण केलेला अपेक्षित आहे, 30 पेक्षा जास्त वय नसू नये आणि त्यांची असणारी उंची, छाती, वजन, दृष्टी या संदर्भात पूर्णतः अर्हता दिलेली आहे। एकदा वाचून घ्या, नक्कीच तुमच्यासाठी, तुम्ही जर याला पात्र असाल तर 100% तुम्ही त्याला अप्लाय करू शकता। पुढे क्रीडा पर्यवेक्षक असेल, उद्यान पर्यवेक्षक असेल, त्याची पूर्णता दिलेली अर्हता वेतन श्रेणी आपल्याला लक्षात येते। पुढे लिपिक टंकलेखक हा सुद्धा एक महत्त्वाचं असणारं पद, 116 पद आहेत बघा याच्यामध्ये, ज्यामध्ये पूर्ण जात प्रवर्गासहित त्याची विभागणी केलेली आहे, यामध्ये त्याची असणारी अर्हता पूर्णता दिसते आपल्याला। जो कोणी विद्यार्थी याला पात्र आहे किंवा त्याची अर्हता धारण केलेली असेल 100% तो त्याला अप्लाय करू शकतो। पुढे लेखा लिपिक, आता मगाशी पाहिल्याप्रमाणे त्या पदाचं जे असणारी मान्यताप्राप्त विद्यापीठात कोणत्याही शाखेची पदवी आणि
जी मराठी टंकलेखनाचं किमान 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखनाचे शब्द किती 40 याप्रमाणे अर्हता धारण केलेली आहे। लेखा लिपिकची 16 पद आहेत, त्याची सुद्धा अर्हता दिली आहे। वेतन श्रेणी फिमेल अटेंडंट आयाम पद हे 2, त्याचीही अर्हता दिलेली आहे। बघा पूर्णतः आता यामध्ये अर्हता पाहिल्यानंतर त्या परीक्षेचं शुल्क बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी साधारणतः 900 काय दिलेला आहे, शुल्क दिलेला आहे। पूर्णतः सर्वसाधारण सूचना आहेत। एकदा तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या, संपूर्ण माहिती डिटेल आहे। ज्या कोणा विद्यार्थ्यांना डिटेल जाणून घ्यायच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, वयोमर्यादा संदर्भात जर बघायचं झालं आपल्याला तर साधारणतः इथं वयोमर्यादा अत्यंत महत्त्वाचा यामध्ये पॉइंट नमूद केलेला आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा कधीपर्यंतची 1/7/2025 पर्यंतची वयोमर्यादा, किमान म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा, कमीत कमी किमान आणि कमाल जास्तीत जास्त किती असणं अपेक्षित आहे, किमान कमीत कमी 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल जास्तीत जास्त, अमागास वर्गासाठी 38, मागासवर्गीय अनाथ असेल 43, प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त 45, स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार असेल तर 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक असेल तर झालेली सेवा प्लस 3 वर्ष आणि अंशकालीन उमेदवार असेल तर 55 वर्ष। सर्वसाधारण त्यांची वयोमर्यादा सुद्धा इथून स्पष्ट होते। पहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं असणारी ही पदभरती, जे कोणी विद्यार्थी याला पात्र आहेत 100% एकदा तो फॉर्म संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि जी अर्हता धारण केलेली आहे ते जर तुम्ही अर्हता धारण केलेली असेल तर तुम्ही त्याला त्या पदासाठी अप्लाय करू शकता। साहजिकच महत्त्वपूर्ण माहिती आहे, जी विद्यार्थी या गोष्टीसाठी आवश्यक आहे ती पूर्तता करून लवकरात लवकर फॉर्म भरून परीक्षेची तयारी करणं अपेक्षित आहे। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या सरळ सेवा एक्झाम साठी जी काही पुढची प्रोसेस आहे त्यासाठी आवश्यक जी काही माहिती आहे सरळ सेवा एक्झामच्या बाबतीत अत्यंत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपली सरळ सेवेची बॅच यासाठी परिपूर्ण तयारी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी आहे, जी तुमची शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे। दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि डिटेल जाणून घेऊ शकता। नक्कीच तुमचं शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल, यासाठी ही बॅच खूप महत्त्वपूर्ण अशी ठरेल। चला यासारख्या अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटूयात। तुर्तास रजा घेतोय। गुड बाय अँड टेक केअर।